नंदुरबार मुख्याध्यापकांनीच केला शाळेचा तांदूळ लंपास, 2 शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। एक धक्कादायक बातमी नंदुरबारमधून। नंदुरबार शहरातील 2 शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेतील तांदळाच्या अपहाराचा गंभीर प्रकरण उघडकीस आला आहे। या प्रकरणी 2 मुख्याध्यापकांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार अलहाज काजी चिरागुद्दीन उर्दू प्राथमिक शाळा आणि अँग्लो उर्दू हायस्कूल येथील मध्यान्ह भोजन योजनेचा तब्बल 233 किलो 500 ग्रॅम तांदूळ विना परवानगी शाळेबाहेर नेण्यात आल्याचा आरोप आहे। या तांदळाची किंमत सुमारे 12,500 रुपये असल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणी फयाज खान, मुनाफ खान आणि काजी सलाउद्दीन अलीउद्दीन या 2 मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। शालेय पोषण आहार योजनेचे अधीक्षक शरद नथू पाटील यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली। फिर्यादीनुसार संबंधितांनी शाळेत साठवलेला तांदूळ खाजगी रिक्षातून बाहेर हलवला। विशेष म्हणजे या प्रकरणाबाबत शिक्षण मंत्र्यांपासून ते गट शिक्षणाधिकाऱ्यापर्यंत सातत्याने तक्रारी करण्यात आल्या होत्या। त्यानंतर झालेल्या चौकशीत हा संपूर्ण प्रकार उघड झाला। चौकशी अहवाल आल्यानंतर पोलिसांनी अपहाराचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तानाजी बहिरम करत आहेत। शाळकरी मुलांच्या ताटातील अन्नावरच डल्ला मारल्याचा आरोप होत असल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी परिवर्तन 24 न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।